परंतु 8व्याच दिवसात गावात खळबळ माजली. गाव उभा चकित झाला, कारण एकदम साताऱ्याहून 2 हुकूम चावडीत येऊन थडकले होते. त्यापैकी एका हुकमाने शंकरराव पाटलाची बडतर्फी झाली होती आणि दुसऱ्यानं शंकररावाच्या जागी रावसाहेब या नव्या पाटलाची नेमणूक केल्याचं जाहीर केलं होतं. ही कळताच गावात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. एक करता दयाळून दिलदार पाटील सरकारनं कमी केला याबद्दल गाव चरफळला. नवा रावसाहेब पाटीलकीवर येण्यात शेगावच्या खोताचा हात नक्की असावा असं जो तो म्हणू लागला. खोतानं सरकारात रदबदली करून आपल्या जावयाला पाटीलकी दिली असावी असा सर्वांचा कयास झाला. आणि ज्या दिवसापासून रावसाहेब कामावर रुजू झाला त्या दिवसापासून चावडीला वाघाच्या गुहेचं स्वरूप प्राप्त झालं. विष्णुपंतांना ती नेमणूक मुळीच मान्य नव्हती, त्यामुळे त्यांनी नव्या पाटलाला धारेवर धरलं होतं. चावडीत आग धुमसत होती. रावसाहेबावर झडप घेण्यासाठी पंत दबा धरून जणू बसले होते. ते जाणून होते की शंकररावाची बडतर्फी हा एक सरकारी डाव आहे. आता लवकरच मांगा महारावर नवं संकट नक्कीच येणार, आणि ते खरंही होतं. रावसाहेब आपल्या कामावर रुजू होताच त्यानं डोकीचं पागोटं फिरवलं, हातात फरशी कुऱ्हाड घेतली. आपल्या आळीची दांडगी पोरं बरोबर घेऊन तो गावालाच दाबू लागला. आता शंकररावाचा राज इसरा, आता रावसाहेब पाटील हाय, नीट वागा असं तो उघड उघड बोलू लागला. त्यानं फकीरासह कित्येकावर करडी कमान धरली. रावसाहेब गावचा पोलीस पाटील होऊन 1 महिना झाला होता. सूर्यवरती पळत होता. उन्हातली प्रखरता नरम होत होती. रावसाहेब चावडीत बसला होता. पलीकडे पंत शांतपणे आपलं काम करीत होती. पाटलाच्या सभोवती बसलेली त्याची मंडळी चकाट्या पिटीत होती, खिदळत होती. जाण्या जाधव पाटलाच्या समोर बसला होता. तो गांजा ओढून तर झाला होता. त्याच्या डोळ्याची पापणी लागत नव्हती. त्यानं पान खाल्लं होतं आणि तो बसल्या जागेवरून आपल्या 2 बोटाची कातर तोंडाला लावून पानाची पिचकारी दूर रस्त्यावर झुगारीत होता. 4 दिवसापूर्वी पहिल्यानं नांदाय आलेल्या आपल्या बायकोच्या गुणाचं स्वरूपाचं वर्णन तो करीत होता. जाधवाची बायको देखणी आहे असा गावात गवगवा झाला होता. तो पाटलांनाही ऐकला होता. म्हणूनच पाटील कानात जीव आणून जाण्याच्या बाता ऐकत होता. बोलता बोलता पंताकडे चोरट्या नजरेने पाहत दबक्या आवाजात जाण्या म्हणाला, पाटील, एवढी देखणी बायको मला मिळणं असं वाटलं नव्हतं, पर देवानच मला ही केळीच्या खुटावानी बायको दिली बघा. त्याचं असं झालं, रावसाहेब पाटील रंगात येऊन म्हणाला. त्यावेळी देवाना बी गांजा वळला होता, म्हणून तो केळीचा खूट बाबळीच्या खोड्याच्या गळ्यात बांधला बघ असं म्हणून पाटील पोट धरून हसला. त्याबरोबर सर्वच मंडळींनी चावडी दणाणली. त्या सरशी पंताच्या कपाळाची शीर सणानली आणि ते वळून चिडक्या आवाजात म्हणाले, पाटील, ही चावडी आहे, चव्हाटा नव्हे. हे ऐकून हसणारा पाटील एकदम आचकला. त्याचा चेहरा खरकन उतरला, पण लगेच त्याच्याही कपाळावर आठी उमटली आणि तो डोळे वटारून म्हणाला, आणि पंत, मी पाटील हाय, डोंबारी नव. मग डोंबाऱ्यासारखं वागणं बंद करा. पंतांनी पुन्हा दणका दिला आणि पाटीलही पिशाट झाला. तो मान उंचावून पंताकडे पाहत म्हणाला, आम्ही कसं बी वागू, तुम्ही आमासनी सांगू नकासा. ते कसं बी वागणं घरात. पंत पुढे पाहत काम करीत उत्तरले, देऊळ, चावडी, धर्मशाळा हे ज्याला कळत नाही त्यानं पाटीलकीची हौस धरू नये. ह्यो तुम्ही आमासनी शिकवू नका. पाटील तावात येऊन म्हणाला, मी हौसेने पाटील झालो नाही, हक्कानं. मग पाटलासारखं वागा. पंत गुरकले, पर तुम्ही मला दाब देणार कोण? पाटील गुड घेमेटी घेऊन बोलला आणि पंत म्हणाले, मी विष्णुपंत कुलकर्णी आहे, नीट वागा, नाहीतर मी तुम्हाला 4 दिवसात सरळ करीन. पाटीलकीची धुंदी चढू देऊ नका. हा गलबला ऐकून पेटीतील लोक चावडीत पुढे जमले. लोकांनी पाटलाला विचारलं, पाटील, काय भानगड आहे? विचारा त्या पंतासनीच असं म्हणून पाटलानं मान फिरवली आणि पंत म्हणाले, हे पाटील ह्या चावडीचा कुंटणखाना करू पाहत आहेत. एवढ्यात सातारचा खास पोलीस एक नवा हुकूम घेऊन चावडीत आला आणि पहिला वाद बाजूला सरला.
पंतांनी तो हुकूम वाचून पाटलाकडे फेकला. त्या हुकुमानं वयात आलेल्या सर्व मांगांना आणि गावातील इतर गुन्हेगारांना 3 वेळ हजेरी लावण्याचा अधिकार पोलीस पाटील आणि कुलकर्णी यांना दिला होता. तो हुकूम हातात पडताच रावसाहेब पाटलानं ताडकन उडीच मारली. उशीर चावडीच्या खांबाला टेकून ऐकत बसलेल्या रामुशाला पाटील म्हणाला, ए लेका रामुशा, पेंगत काय बसलास? पळ, सारी मांग मोर घालून ये, चल. त्याबरोबर रामुशी पटका सावरीत मांगवाड्याकडे निघाला. पाटलानं विजय मुद्रेने वळून पंताकडे पाहिले तेव्हा ते किंचित खिन्न झालेले दिसले. त्यांच्याकडे पाहत पाहतच पाटील पुन्हा ओरडला, हे रामुशा, येताना त्या ताईन्या माराला बियान. मध्यान्ह रात्र झाली होती. सारं चराचर अंधारात एकरूप झालं होतं. हुकाचू होत नव्हतं. निवडुंगात फक्त रातकिडे दीर्घनाद काढून चिरकत होते, परंतु त्याच्या चरकण्यानं भीषण शांतता भंगत नव्हती. उलट ती रात्र प्रखर निकुरूर आहे याची जाणीव होत होती. ती हजेरीची वेळ होती. फकीरा अंथरुणावर पडला होता. त्याला रात्रभर झोपच येत नव्हती. आज 15 दिवस तो रात्री डोळ्यात काढीत होता. त्या दिवशी त्याला हजेरी लागली. तो दिवसनी त्या दिवशीचा तो रावसाहेब पाटलाचा कुर्रा हे सर्व त्याच्या मस्तकातून हलता हलत नव्हतं. आपला माणूस असून हा केवढा अन्याय आहे. आपण 3 वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलानं घ्यायची. जर आपण कुठं निघालो तर पाटलाचा लेखी हुकूम घ्यायचा. तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन, आणि जरी दिला तरी तो ज्या गावी आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा नि त्याला हजेरी द्यायची. आणि यात काही कसूर झाली तर 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा. नाहीतर या विचारानं फकीराचं काळीज तुटत होतं. सरकारनं खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे असं त्याला सारखं वाटत होतं. आता आपण कुठेही जाऊ शकत नाही. आता आपले हातपाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीत बांधले आहेत. आपल्या नाकात बैलाप्रमाणे या कायद्यानं व्यसन घातली असून ती आपल्या वैऱ्याच्या हाती दिली आहे. आता पुढं मार्ग कोणता? आपण यापुढे हेच जिनं जगायचं का? फकीरा तळमळत होता. अंधारात डोळे मिटून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचं कणखर मन त्याला उपदेश करीत होतं. काल परवा तू इतर माणसासारखा होतास, पण आता तू सरकारचा बंदी आहेस. तुझ्यावर आता पाटलाची हुकूमत आहे. आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत. कायद्यानं त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे. म्हणून तर नांगरट्या रावसाहेब पाटील आज 15 दिवस भर मध्यान्ह रात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन ती देत आहे. पुन्हा दिवस बुडताना पाटला पुढं तुला उभं राहावं लागत आहे. मी काय करू? फकीराच्या हृदयात आतल्या आत कुणाला ऐकून येईल असा ओरडत होता. मी किती दिवस हजेरी द्यायची नि ती का द्यायची? सरकारनं हवं तर येऊन आमची गर्दन मारावी, आम्हाला तुरुंगात डांबावं, पण तसं न करता ही गुलामी का? मी गुलाम नाही. मी सनदशीर शिपाई आहे, रखवालदार आहे. माझा बाप माळाला गावासाठी कटून मेला अन मला 3 वेळा हजेरी. मी हजेरी देणार नाही. काय? हजेरी देणार नाही? मग 3 महिने तुरुंगात जा, पुन्हा ये नि पुन्हा हजेरी दे. नाही म्हणशील तर तुरुंग चक्र चालू. फकीराच्या डोकीत भयंकर वादळ उठलं. तो आतून पेटला. त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले. त्याच्या सभोवतीचं वातावरण दाहक झालं. तो चटकन उठला. शेजारी सर्व शांत निजली होती. तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय ये जा करीत होते. पलीकडे राधा निश्चित पडली होती. माथा दौलती रायबाई यांची मुळीच हालचाल जाणवत नव्हती. साधू दारापुढल्या मांडवत होता. कबऱ्या ताट उभा राहून झोप घेत होता. केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायची नाही हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकोर पाळीत होता. फकीराला ते वातावरण असह्य झाले. तो कावराबावरा झाला. मग पुन्हा शांत होऊन तो अंथरुणावर पडला. त्यानं दोन्ही हाताची खोबरमिठी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यापुढं विचारांची भूतं नाचू लागली. त्याला मिटलेल्या डोळ्यापुढं तो दिवस उभा राहिला ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यानं चावडीवर बोलावून सांगितलं. तेव्हा सर्व मांग ओळीनं चावडीवर उभे राहिले होते आणि पाटील हातात फरशी कुऱ्हाड घेऊन सर्वाकडे करड्या नजरेनं पाहत होता. त्यावेळी फकीराई त्या गर्दीत उभा होता. पाटलानं सर्वांची नाव नोंदली आणि बजावून सांगितलं,
आजपासनं साऱ्या मांगांनी अन मांगाच्या नांदाला लागलेल्या महारांनी इथं येऊन दोनदा हजर व्हायचं आणि म्या एकदा रातचं येऊन तुम्हासनी उठून हाजरी घ्यायची. जर का कोणी गैरहजर राहिला तर बेड्या निखडी. तो प्रसंग आठवताच फकीरा पुन्हा बावरला. इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागी होऊन त्यांनी दंगा केला. त्याचबरोबर फकीरा खाली अंग टाकीत पुटपुटला, आली हजेरी. तो कान टवकारून सासूंद घेऊ लागला. महारवाड्यातून हे पाटलाचं भेरग आता इकडे येणार या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भनभन आरंभली. तरणा बांड रावसाहेब पाटील हाती कुऱ्हाड घेऊन पुढे दमदार गतीनं चालत होता. गण्या कोळी जाण्याचा जाऊ एकोबा परीट, दोन रामोशी, एक महार, तात्या मांग आणि आपल्या भावकीतील 8 माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता. 4-5 कंदील बरोबर जळत चालले होते. जाण्याच्या काखेत नंगी तलवार चमकत होती. कैक भाले जिबल्या चाटीत होती. ए तायनू महार अशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली. मग मांगवाड्यातली कुत्री जागी झाली. क्षणात त्यांनी डोकं फिरवल्याप्रमाणे मांगवाडा डोकीवर घेतला. सर्वत्र हलकल्लोळ उसळला आणि त्यातच ए बैरू मार, ए किशा मार, ए दाद्या अशा हाका मारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि हजर असं त्याला जागोजाग उत्तर मिळत होते. कुंत्री भुंकत होती. महारवाड्यातली मांगवाड्यात कुंत्री भुंकल्यामुळं गावाची ही कुत्री जागी झाली होती आणि सारा गावात कुत्र्याच्या भुंकण्यानं व्यापला होता. त्यामुळे उभा गावात जागा झाला होता. आज 15 दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता. पेंगुळलेले माणसं पाटलाला मनातल्या मनात इरसाल शिवी हसडून पुन्हा डोळे झाकीत होती. थोड्याच वेळानं हजेरी फकीराच्या दारात आली. पाटील खटकन थांबला आणि त्यानं हाक दिली, साधू रानू. साधू रानू जी हाय मी. मांडवात पडल्या पडल्या साधून उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला, फकीरा रानू. हजर. फकीरानं जबाब दिला. परंतु पाटलाचं समाधान झालं नाही. त्यानं पुन्हा पहिलीच हाक जोरात दिली, फकीरा. काय? फकीराही बिथरून आतून ओरडला आणि पाटील एकाकी चिडला. तो 2 पावलं पुढे सरकून म्हणाला, फकीरा बाहेर येऊन हजेरी दे. मी बाहेर येणार नाही. फकीराचा आवाज चढला. मांडवात साधू जागा झाला आणि उठून बसला. पाटील एकेरीवर आला याचा तो विचार करीत आहे. तोच पुन्हा एक वार आवाज आला, तुला रोज हेत माझ्या मोर येऊन शान हाजरी द्याय पाहिजे. नाही, मी असाच आत्मच देणार. फकीरा अधिकच चिडला आणि पाटील तरकटला. त्याचा तोल सुटला. तो मुठीतील कुऱ्हाडीचा दांडा आवळून नाक फेंदरून म्हणाला, नाही, ती बायकोच्या पुढ्यातली हजेरी चालणार नाही. बाहेर ये. आणि त्याबरोबर धाडकन दार उघडलं आणि फकीरा चौकटीत आला. कंदिलाचा लाल पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला. तो अति उग्र झाला होता. त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता. त्याच्या पिळदर मनगटात रक्ताचा दाब वाढला होता. त्या एकाच शब्दानं तो निर्भान झाला. साधू चटकन उठून उभा राहिला. दौलतीची झोप उडून गेली. सरूबाई, राधा, राही सर्वच आश्चर्याने पाहू लागल्या. फकीरा चौकटीत येऊन पाटलावर नजर रोखून हळूच म्हणाला, काय म्हणलास? बाहेर येऊन हाजरी. पाटील उद्गारला. आणि काय म्हणलास? फकीरा जोऱ्यानं ओरडला. त्याबरोबर पाटलानं वळून पाहिलं आणि फकीराची खणखणीत चपराक त्याच्या गालफाडात खाडकन वाजली. तडाक्यात त्याचं पागोटं दूर उडालं आणि त्याचा तोल जाऊन तो कोलमडला. पण लगेच स्वतःला सावरून त्यानं कुऱ्हाड फिरून हाणली. परंतु त्याच वेळी फकीरा तिथं नव्हता. तो तलवारीकडे धावला होता. त्यामुळे पाटलाची कुऱ्हाड चौकटीत जाऊन रुतली. तलवारीकडे निघालेल्या फकीराला राधानं अडवला. दौलती आडवा झाला. सरूनं हात धरला. फकीराच्या हातात ती तलवार आली तर कत्तल होईल याची त्यांना कल्पना होती. त्या सर्वांनी फकीराला देवाऱ्याकडे जाऊ दिलं नाही. आईच आडवी आली आहे हे लक्षात येऊन फकीरा परत फिरला. तो सरळ जाऊन पाटलावर विजेप्रमाणे कोसळला. पहिल्या झडपेत त्यानं पाटलाला खाली ओढला. एखाद्या मांजरानं उंदीर चेलमडावा तसा पाटील उलथा पालथा झाला. एक जोराची लाद बसून पाटलाला हुक भरली. तो दोन्ही पाय सरळ पुढे पसरून हातानं पोट धरून कणू लागला आणि बरोबरीच्या लोकांकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागला. उशिरानं पाटील बोलला, अर मेलो की र.
दौलतीनं बाहेर येऊन फकीराला धरलं. राजा पुढे आली, त्या दोघांनी त्याला मिठी मारली. तोच जाण्या तलवार घेऊन पुढे आला. त्याच्या पाठीत साधूने काठी हाणली. त्या सरशी हातातील तलवार टाकून जाण्या अंधारात पडला. फकीरानं वाकून चटकन ती तलवार उचलली. नगा मारू, पाटील हाय तो पांढरीचा, साधू म्हणाला. इतक्यात पाटील उठला आणि त्यानं गावाकडे तोंड करून दोन्ही हातांनी भयंकर अशी बोंब ठोकायला सुरुवात केली. क्षणात सारा गाव जागा झाला. मांगाने हत्यार काढली, महार धावले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंढा मांगवड्याकडे येऊ लागला. काय झालं, कोण बोंब ठोकीत आहे हे कुणालाच कळलं नव्हतं. तो प्रसंग खरोखर बाका होता. क्षणभरच फकीरा गांगरला, पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला, साधू तयार राहा. थोड्याच वेळात सारा गाव मांगवाड्यात एकत्र झाला. दौलती मांगाच्या दारात गर्दी झाली. फकीरानं कंबर बांधून तलवार घेतली होती. सावळा, मुरा, बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते. महारांनी टापरी बांधल्या होत्या. ताईनू महार मोठ्यानं ओरडला, अरे कोण बोंबलतय हो? जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं की रावसाहेब पाटील बोंबलतोय. मग सर्वच लोक पाटलाकडे वळले. कुणी विचारू लागली, पाटील काय भानगड आहे? तोपर्यंत रावसाहेब पाटलाची भावकीही त्या गर्दीत आली होती. पाटील आपली माणसं न्याहाळीत म्हणाला, मला मांगांनी लाता मारल्या, मला फकीरानं मारलं, मांगानं मारलं. हे ऐकताच कैकाची डोकी बधीर झाली. मांगानं नी पाटलाला मारावं हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली. 5-25 माणसांनी लगेच कुऱ्हाडी ठोकल्या आणि कुठं आहे तो फकीरा अशी आरोळी ठोकली. त्याबरोबर गंभीर शांतता पसरली. सावळा करड्या स्वरात म्हणाला, फकीरा इकडं आहे, कुणाला मारायचं असेल त्यानं इकडे यावं. आता मोठी मारामारी होणार या भीतीने कैक एकदम पळू लागले. त्या पळापळीत कैक निवडुंगात शिरून अडकून पडले. निवडुंगाच्या कोंडात जर मांगांनी मारा केला तर काय घ्या या भीतीनं गावकरी सरकले आणि हा हा म्हणता एकूण एक माणूस गावाकडे पळत सुटला होता. दंगल पळत पळत पुन्हा चावडीवर एकत्र आली. तिकडे चावडीवर गाव जमला नि इकडे मांगवाड्यात सर्व मांग एकत्र झाले. एकाकी हे संकट कसं उद्भवलं, संकट केव्हा केव्हा चालून येतं तसंच घडलं. फकीरा खिन्न झाला. पाटलानं मुद्दाम ही कुरापत काढली. आता लवकरच गाव नि सरकार एक होणार, त्यात खोत तेल ओतून आग भडकवणार. या सर्व गोष्टीचा विचार करीत मांग फकीराच्या दारात बसले होते. तोच विष्णुपंत कंदील घेऊन आले. त्यांना पाहताच फकीराच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना पंताचे पाय धरले. उठ, काय घडलं ते मला सांग. पंत शांतपणे म्हणाले, आगळीक पाटलानं केली. फकीरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढे म्हणाला, त्यानंच मुद्दाम वाढवलं हे. हो, तो वाढविणारच होता. पंत उपला आणि हसत म्हणाले. सावळानं पागोटो काढून पुढे ठेवीत प्रश्न केला, आमासनी कुणी धनी आहे का नाही? हे असं कुणी बी यावं नि आमासनी मारावं त्यांचं असं आहे. पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, ह्या किल्ल्या शेगावतून फिरत आहेत, मात्र विंचू मारताना महादेवालाच दणका बसला आहे, गाव दुखावला आहे. तेव्हा मग आम्ही आता काय करावं? फकीरानं मध्येच विचारलं. तेव्हा पंत म्हणाले, आता गाव चढाई करील, सरकारची सारी चक्र फिरू लागतील. पाटलावर हात टाकला एवढं निमित्त पुढं करून सरकार, पाटील, गाव नि खोत सर्वच तुम्हावर तुटून पडतील. मग ह्यातनं वाटकंची? दौलतीने मध्येच विचारलं. आता गाव सोडा. पंत गंभीर आवाजात म्हणाले, संकटाला बगल देणं कधीही फायद्याचं होतं. शिवाय जे जे आज हजेरीला पात्र आहेत त्यांच्यावर खोताची करडी कमान आहे. मला बी तसंच वाटतंय, फकीरा म्हणाला. मी आताच शिव सोडून जातो. तसंच कर, पंत म्हणाले. नंतर ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्याला जाऊन जमेल तेवढी रदबदलीही करीन. परंतु जर तोपर्यंत गाव तुम्हावर आला तर लढू नका, चलतो मी. असं म्हणून पंत उठले. पंताला घालवीत सर्व मांग मुख्य मार्गापर्यंत आले आणि तेव्हा पंतांनी निरोप घेण्यासाठी मागं वळून पाहिलं तर सर्व मांगांनी त्यांना लवून मुजरा केला. पंत डोळे विस्फारून म्हणाले, जा, दुबळे होऊ नका, हेही दिवस जातील, दिवस घर बांधून राहत नाही. असं म्हणून तो गावाकडे निघाला. त्या बिकट काळोखात त्यांचा कंदील हाताच्या झोक्यानं मागं पुढं हेलकावे देत होता आणि प्रकाश अंधाराला रेटीत पुढं पुढं सरकत होता.
महारवाडा ओलांडून पंत पुढे निघाले तेव्हा त्यांना चावडी पुढे मोठी गर्दी झालेली दिसली. कित्येक कंदील पेटत होते, कैक दिवट्या धंडणत होत्या. ते पाहताच पंत तिकडे वळले. पंतांना पाहताच सर्व लोक बोलणं बंद करून त्यांच्या रोखाने पाहू लागले. रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता. त्याचे सर्व दात पडल्यामुळे तो वरच्यावर रक्ताच्या चुळ्या टाकीत होता. पंतांना पाहताच तो सरळ झाला आणि विवळत म्हणाला, बघा ह्यो काय झालं, मला मांगानं मारलं. मला सर्व काही समजलं आहे. पंत म्हणाले, आता शांत रहा, उद्या काय करायचे ते पाहू. उद्या? पाटील ताडकन उठून ओरडला, माझं दात पडलं ते काय उद्या उगवणार आहे ती? आणि आम्ही गप बसून काय होणार? आम्ही गप बसणार नाही. आम्ही आता जाऊन मांगाची कत्तल करणार नि खोपट पेटून देणार. जाऊ दे भडवीची. पाटील एका पंत करडा आवाजात बोलू लागला, तुम्ही फार उतावळे आहात. हजेरी घेताना घरातून नको, बाहेर येऊनच दे म्हणून तुम्ही फकीराशी कुरापत काढली आणि आता वर खोपट जाण्याची भाषा काढता. जा मग आताच जा नि मांगाची खोपट पेटवा. तुम्हाला आता कोणीच अडवणार नाही, कारण फकीरानं हा गाव सोडला आहे केव्हाच. म्हणजे पळून गेला? कोणी विचारलं? ते मला माहित नाही. पंताच्या स्वरात प्रखरता आली. ते पाटलाकडे वळून म्हणाले, एकही करता मांग घरात नाही. त्यांची घोडी दूर दूर गेली असतील. आता जावानी पेटवा घर. परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाराची अवलाद दुबळी मानू नका. फकीरा शांत बसणार नाही. त्याचं घर पेटवा नि आपलं विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा. जा. पंताच्या बोलांनी वातावरण तप्त झालं. दिवत्या अधिकच तेजाळ भासू लागल्या. ऐकणारे गांगरले तरी ढिटावा करून पाटील म्हणाला, येऊ दे नि पेटवू दे माझा वाडा. ठीक, मग माझ्या कानावर हात आहे. पंतांनी दोन्ही हात कानावर ठेवून बजावलं, पुढे जे जे होईल त्याचे परिणाम तुम्हीच भोगा. फकीरा आपल्या सर्व लोकांसह आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल.